नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील लोखंडे यांच्यावरती परवा दिनांक 10 ऑक्टोबर रोजी भ्याड हल्ला झाला आहे. ते धैर्यशील लोखंडे आपल्या समवेत आहेत. नेमका काय प्रकार होता? हा एक प्रकारचा म्हणजे आत्मघात किंवा मग काय म्हणतो आपण, आत्मघात नाही म्हणता येणार, पण प्राणघातक हल्ला हा माझ्यावरती प्री प्लॅन केला गेलेला असा मला संशय आहे. आणि जे मागच्या काही 2-3 महिन्यामधल्या जर घडामोडी बघितल्या तर माझं जे काही सामाजिक कार्य आहे किंवा जे राजकीय क्षेत्रामध्ये आमचं काही काम आम्ही काम करतोय, तर त्या संदर्भात सतत आमच्यावरती काही ना काहीतरी अडचणी आमच्यावरती आणण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांकडून होतोय. नेमका हा प्रकार कुठे घडला? हा प्रकार 10 तारखेला दुपारी 12:30 वाजता विमानतळावरती सजाय गार्डनच्या बरोबर समोरच्या साईडला आतल्या बाजूला झाला. तुम्ही कुठे निघाला होता नेमका त्यावेळेस? मी माझ्या 4 वर्षाच्या मुलीला शाळेतून घेऊन येत होतो आणि घेऊन येत असताना मला काही संशयित लोक माझ्या समोर येऊन उभा राहिल्याचे दिसले. त्यानंतर मला जरा संशय आला म्हणून मी 100 फूट अंतरावरती गाडी स्लो केली आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये मला लाकडी दांडके दिसले, खोऱ्याचे दांडे असतात ते दिसले. त्याच्यानंतर मला जरा डाऊट आला आणि तोंडाला रुमाल बांधले होते तिघांनी. 2 व्हीलरवर गाडीवर होते, स्पोर्ट बाईक होती त्यांच्याकडे आणि एकाने गाडी वळवली आणि 2 जण माझ्या दिशेने दांडके घेऊन पळत आल्याचं मला दिसलं. आल्यानंतर मग मी त्यांच्या अंगावर गाडी घातल्यासारखं केलं आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने विमानतळाच्या साईडला गाडी पळवली. तुम्हाला काय ते म्हणत होते का? त्यांच्यापर्यंत ते म्हणायच्या आधी मी त्यांच्याजवळ पोहोचण्याच्या आधीच मी त्यांच्यापासून त्यांना चकवा देऊन निघून गेलो, कारण त्यांनी नंतर माझा पाठलाग केला. पण एक हेलिपॅड आहे ना, त्या हेलिपॅडच्या तिथून त्यांनी वळण घेतलं आणि सजाय गार्डनच्या दिशेने ते पळाले आणि तसेच गिरवी रोडच्या बाजूला पळाले. ते या अगोदर कधी काय असा प्रकार घडला होता? याआधी असा कधी प्रकार घडला नाही, पण दमदाटी होण्याचा प्रकार म्हणा, फोन आले होते का किंवा काही असं करू नको तसं करू नको असं कोणी काय म्हटलं होतं? राजकीय लोकच आहेत की जे नेहमी सांगतात. आता आम्ही काही आमदारकीला म्हणा किंवा खासदारकीला म्हणा, असे राजकीय गोष्टीमध्ये आम्ही एक लोकशाही आहे, आम्ही काही लोकांची कामं केली असतील, आम्हाला अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या अधिकारामध्ये आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही कोणाचं काम करावं कोणाचं नाही करावं किंवा कुठल्या गोष्टीवरती आम्ही लढावं कुठल्या गोष्टींवरती नाही लढावं. लोकांनी आमच्याकडे आणलेल्या प्रश्नावरती जर आम्ही लढत असेल आणि त्या लढ्याला जर आम्हाला सक्सेस येत असेल किंवा यश येत असेल आणि त्यातून जर लोकांना न्याय मिळत असेल आणि ती लढाई आम्ही जर उभा करत असेल आणि त्याच्या माध्यमातून काही लोकांची मनं दुखावली जात आहेत आणि त्या माध्यमातून हे हल्ले आमच्यावर घडवले जातात. याबाबत पोलिसांकडे तुम्ही तक्रार दाखल केली का? पोलिसांकडे मी तक्रार दाखल करायला गेलो होतो, पण अज्ञात लोकांच्या विरोधात FIR दाखल होत नाही किंवा करता येत नाही असं थोडंसं काही उत्तर आम्हाला मिळालं. पण तरीही आम्ही एक तक्रारी अर्ज म्हणून आम्ही त्यांच्याकडे देऊन ठेवलेला आहे. पण माझी अशी एक पूर्ण अपेक्षा आहे की याच्यावरती FIR दाखल होऊन ह्याची एक निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे की हे नक्की लोक कोण होते. आरोपींची गाडी कोणती होती? काय आरोपींकडे अशी स्पोर्ट बाईक होती काळ्या कलरची. त्याच्या म्हणजे साधारण एक रायडर असते किंवा TVS मध्ये कशी असते त्या टाइप मध्ये, पल्सर किंवा हंक वगैरे कशा गाड्या असतात होंडाच्या, त्या टाइप मध्ये ती गाड्या होत्या. गाडी नंबर वगैरे काय? नाही, गाडी नंबर तर मला दिसला नाही, कारण ती गाडी एकदम समोरून आडी उभा राहिल्यामुळे नंबर प्लेट मला दिसले नाही. आणि थोडंसं माझी लहान मुलगी माझ्या बरोबर असल्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देता मी थोडा माझा डिफेन्स करण्याचा प्रयत्न मी तिथं केला. याबाबत काय संशय तुमचा कोणावर? संशय हाच आहे की माझ्या ज्या काय मागच्या 3 महिन्यातील किंवा ह्याच्या आधीची जी काय राजकीय पार्श्वभूमी आहे ह्याच्यामधून काही लोक नाराज आहेत आणि ते लोक हे प्रकार माझ्यावरती घडवण्याचा प्रयत्न करतायत. का तर आम आदमी पक्षाच्या मार्फत आम्ही जे निष्पक्ष किंवा एक न्यायिक देण्याचं काम किंवा लोकांचे काही प्रश्न आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती तोडगा काढून देण्याचं किंवा शासकीय पातळीवरती त्याचा पुरावा घेऊन एक ते उदाहरण द्यायचं म्हणून आमच्याच एक ढवळ गावामध्ये आम्ही एक रेशनचा विषय उचलून धरला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई करण्यासाठी सांगितलं, पण ती सत्ताधारी लोक काय त्याच्यावरती कारवाई करू देत नाहीत आणि शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये अडचणी भरपूर येत आहेत आणि आम्ही त्यात माघारी घेत नाही. पहिल्यापासून कधी आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये माघारी घेतली नाही आणि त्याच्यावरती कारवाई व्हाव्यात. आमच्या गावातील एक देवस्थानचं प्रकरण आहे, त्या देवस्थानची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला गेला. त्या प्रकरणामध्ये पण आम्ही ती जमीन परत देवस्थानच्या नावावर करण्यासाठी आम्ही झगडलो, तिथं रस्ता काढला. त्यामध्ये माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. मी मुरुम चोरून नेला म्हणून माझ्यावरती तहसीलदार कार्यालयामध्ये प्रकरण दाखल केलं गेलं. ह्या सगळ्या खोट्या केसेस माझ्यावरती करण्याचा प्रकार मागच्या 3-4 महिन्यापासून सुरू आहे. आगामी काळात काय भूमिका?
जर ह्या गोष्टी करून असे भ्याड हल्ले करून जर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न किंवा आमच्यावरती जर अधिराज्य गाजवण्याचा त्यांचा जर कुणाचा प्रयत्न असेल तर त्यांचा या माध्यमातून मला एकच सांगणं आहे की तुम्ही आम्हाला एक धैर्यशील लोखंडेला तुम्ही मारू शकता, एक अनिकेत नाळेंना तुम्ही मारण्याचा प्रयत्न करू शकता किंवा त्यांच्यावरती आत्मघातकी हल्ला किंवा प्राणघातक हल्ला करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करू शकता, पण तुम्ही विचार संपवू शकत नाही मला सांगायचे. आणि ह्याच्या माध्यमातून इथून पुढे येत्या काळामध्ये आम्ही सक्षमपणे कुठल्याही बिहाड हल्ल्याला न भीता ह्याच्यावरती आम्ही कुणाचं काम करायचं, कुणाचं नाही करायचं, कुठल्या लोकांचा न्याय करायचं, कुणाचं काय करायचं हे आम्ही वैयक्तिक ठरवू. आम्हाला भारतीय संविधानात तो अधिकार दिलेला आहे, त्यामुळे आम्हाला कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. आणि जर आला आणि वेळ आली तर आम्ही मागं पुढं न बघता कोण असतील त्यांची नावं घेऊन इथून पुढे त्यांचा बाजार उठवण्याचा कार्यक्रम आम्ही नक्कीच करू. नक्कीच 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 पावणे 1च्या सुमारास फलटण विमानतळावरती आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील लोखंडे यांना अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्याचा केला होता असे धैर्यशील लोखंडे या ठिकाणी होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.